नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नवरात्र संपला की 15 दिवसांनी दिवाळी येईल आणि अर्थातच मग खरेदीला उधाण येईल. बाजार सजतील, मॉलमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतील. हो, कारण आता मॉल संस्कृती विकसित झाली आहे ना. मॉलमध्ये गेल्यानंतर ती चाकाची बास्केट घ्यायची आणि त्या बास्केट भरभरून सामान घ्यायचं म्हणजे शॉपिंग केल्याचा खरा आनंद मिळतो, अशी आता विचारसरणी झाली आहे. पण याच विचारसरणीवर अतिशय मार्मिक विचार मांडलाय तो रोहित खोत यांनी. ऐकूया ते काय म्हणतायत ते. जर आपले काही पैसे वाचत असतील हे डोक्यात ठेवून जर आपण कुठल्या XYZ मार्ट किंवा बाजारला जात असाल तर थोडं थांबायला हवं, विचार करायला हवा आणि मग निर्णय घ्यायला हवा. मग यासाठी काय करायला हवं तर सगळ्यात आधी घरी बसून कुटुंबातल्या सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा करायला हवी. आपल्याला नक्की काय सामान लागणार आहे याची लिस्ट काढायला हवी आणि मग तिथे खरेदी करा. जर तुम्ही विदाऊट लिस्ट गेलात तर तिथला झगमगाट बघून आपण ब्लँक होतो. आपण किती खरेदी करतो याचं भान राहत नाही आणि नंतर मग बिलिंग काउंटरला आल्यानंतर बिलाची रक्कम बघून आपण भानावर येतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपण अशा चैनीच्या वस्तूंची खरेदी केलेली असते की ज्या पडून राहणार आहेत. मंडळी, हे मॉल डिझाईन करताना ना मानवी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला असतो. तिथे बसायला एकही खुर्ची नसते जेणेकरून तुम्ही फिरत राहावं, एकही खिडकी नसते जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा अंदाज येऊ नये. तिथे घड्याळ नसतं, त्यामुळं आपल्याला इथे किती वेळ झाला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या म्हणजे डाळ, तांदूळ, बेसन, गहू, तेल हे सगळ्यात शेवटी ठेवलेलं असतं जेणेकरून फिरता फिरता तुमची नजर आधी महागडे साबण, सनस्क्रीन, लोशन, नानकटाई, बिस्किट, सोनपापडी, गुलाबजामुन, अनारसे पीठ, एकावर एक फ्री अशी चिप्सची पाकिटं यावर पडेल. खालच्या काउंटरवर लहान मुलांचे हात पोचतात तिथं चॉकलेट, केक असतात. तुम्ही घरी निवांत बसलाय. कधी विचार येतो का की आज 10 रुपयाचे 8 बिस्किट पुढे घेऊया, पण तिथे गेलात की 130 रुपयाचा मोठा पुडा 80ला आहे असं बघून लगेच घेऊन टाकता. आपल्याला कधी असं वाटलं पण नसेल की आज कोल्ड्रिंक पिऊया, पण तिथे गेलो की 1.25 लिटरची बाटली म्हणजे जी 105 रुपयाला मिळते ती 72ला मिळत असेल तर घेऊन टाकूया असा विचार करतो. मग असं प्रत्येक गोष्टीत आपण विचार करतो आणि प्रत्येक खरेदी करत जातो आणि मग या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येऊन किती मोठा आकडा होतो हे आपल्याला कळत नाही. जरा पेन घ्या, तिथं लिस्ट दिलेली असते, त्यात लिहिलेलं असतं तुम्ही एकूण 550 रुपयाची बचत केली. तुम्ही मनाला खोटा दिलासा त्यावेळेस देता, पण स्केच पेन घेऊन गरज नसलेली किती खरेदी केली याला मार्किंग करा. खजूर, शेजवान चटणी, अर्धा किलो श्रीखंड, पडदे, लायटर, अगरबत्तीचा मोठा पुडा, क्रीम रोलचं पाकिट, बाकरवडी, पाणीपुरी किट, इन्स्टंट इडली डोसा पीठ, मोबाईल स्टँड, टॉवेल, मैसूर पाक, नेलपेंट, गुलकंद, च्यवनप्राश, मोठी डेटॉलची बॉटल, अशा कितीतरी वस्तू आपल्याला सापडतील. आता मी असं म्हणत नाही की तिथे जाणं आपण बंद करायला हवं, पण तिथे गेल्यानंतर जरा शांत डोक्याने खरेदी करायला हवी. अशी खरेदी केली तर आपण खूप पैसे वाचवू शकतो. लिस्ट करा. लिस्ट करणं जमत नसेल तर तुमचा लोकल दुकानदार त्याला एक एक वस्तू सांगा, यात सुद्धा पैसे वाचतील. कारण मंडळी, जे गर्भश्रीमंत आहेत, ज्यांचे पैसे पडून आहेत किंवा काही नाही आम्हाला खरेदी करायला आवडतं, अशांनी तिथे गेलं ना तर काही प्रॉब्लेम नाही. पण आपण सगळे जे मिडल क्लास आहोत ना, आपण हे डोक्यात ठेवून जातो की तिथे गेल्यानंतर, तिथे खरेदी केल्यानंतर आपल्याला पैसे वाचवायचे, पण तिथे गेल्यानंतर आपलं आपल्यावरच नियंत्रण राहत नाही. मग आपल्या या सगळ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कुठेतरी थांबायला हवंय. अजूनही वेळ गेलेली नाही. बघा, विचार करा. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले
याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.